आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. नेहमीच माझ्या भाषणात सुरुवातीला सांगतोय मी समुदायाशी बोलत नाही. लाख लोक जरी समोर असतील तरी मी व्यक्तीशी बोलतो. याचं मुख्य कारण असं की मी कितीही समुदायाशी बोललो तरी प्रत्येकाच्या डोक्यात काय चालू असेल त्याच्यावर माझं नियंत्रण नाही आहे आणि प्रत्येक जण काय समजून घेईल ते त्याच्या भांड्यावर अवलंबून आहे. आणि माझा नेहमीच 2-3 गोष्टींवर फार विश्वास आहे. लर्निंग हे आपल्या हातात नसतं. जसं जन्म आपल्या हातात नसतं तसं शिकणं हे आपल्या हातात नसतं. आपल्याला कोणतरी शिकवतो. देव आहे हे आपल्याला कोणीतरी शिकवलं. आपला हा धर्म आहे असं कोणीतरी आपल्याला शिकवलं. ही जात आहे हा कोणतरी शिकवलं. हा देश आहे पण कोणतरी शिकवलं. हे सगळं ज्ञान अस्तित्वगत नाही आहे. आपल्याला लर्निंग झालं की शहाणपण यायला लागलं की पहिले डिलर्निंग करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला खाली करून टाकलं पाहिजे. आपण हे सगळं पुसून टाकलं पाहिजे आणि मग रिलर्निंग केलं पाहिजे. आता रिलर्निंगची प्रोसेस काय आहे मी पत्रकारितेवर बोलणारच आहे. बाजूलाच फिलॉसॉफीचा वर्ग चालू होता तत्वज्ञानाचा जो माझा विषय आहे आवडीचा. खरं तर त्याच्यावर मी पुस्तकं पण लिहिली आणि येतात पण आहेत. 8 येत आहेत. ती इंग्रजीत आहेत पण मुळामध्ये मराठीमध्ये फिलॉसॉफीवर लिहिणं हे खूप कारण ॲब्सोल्यूट आणि एक्झिस्टन्स नावाचं मी पुस्तक लिहिलं ते रशियामध्ये. त्याच्यातलं वाचणं हे लोकांना अवघडतं कारण काय भाषाच मुळात टर्मिनॉलॉजीच इंग्रजीत आहेत. त्यामुळे समजून घ्या की या गोष्टी कधी कधी होतात की समजायला कठीण जातात म्हणून त्या भाषेत लिहायला लागतात की टर्मिनॉलॉजी एस्टॅब्लिश असते. तर मुळामध्ये रिलर्निंग ही जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे. ती 2 माध्यमातून सुरुवातीला करावी. पत्रकाराने तर करावीच करावी पण कोणीही करावी. आणि ते वय नाही म्हणजे तुम्ही 20 वर्षाचे असाल तरी करावी आणि 60 वर्षाचे असाल तरी करावी. माणसाचं शिकण्याचं वय कोणत्याही वेळी बंद होत नाही आणि माणूस कधीही एंटरप्रेनर असतोच. माणूस कम्युनिस्ट मुळात नसतो कधी. मला मार्क्स हा खूप आवडता विचारवंत आहे पण माणूस गरिबीमुळे कम्युनिस्ट होतो आणि गरिबी ही निर्माण झालेली आहे. श्रीमंत माणूस कशाला कम्युनिस्ट होईल. कित्येक श्रीमंत मनुष्य करुणेमुळे कम्युनिस्ट झाले. जी करुणा कम्युनिझममुळे त्यांना गरीब श्रीमंत होतील असं वाटलं म्हणून ते झाले. मुळात श्रीमंती आणि दुसरी अशी गोष्ट कोणतीही सेवा ही माणूस स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी करतो त्याच्यासाठी नाही करत. आपण पूजा करून त्या दिवशी पण मी म्हटलं होतं पूजा करून प्रसाद वाटतो त्याचं कारण लोकांना प्रसाद मिळावा नव्हे आपल्याला पुण्य मिळावं म्हणून वाटतो. ही सगळ्यात मानवी इन्स्टिंक्ट आहे. अस्तित्वगत गोष्टी आहेत. बुद्धांनी हा शब्द वापरला त्याच्यावर विचार केला पाहिजे. कोणत्याही पत्रकारिता काल आज आणि उद्या असा काळाचं विभाजन करता येतच नाही. काळ हा एकसंध आहे. काळ हा मुळामध्ये आपण स्थिर आहोत. आपण पुढे किंवा मागे जात नाही. मी 16व्या वर्षी होतो 15व्या वर्षी होतो आता आहे हे काळ मागे पुढे जातो त्याच्यावर. म्हणजे ज्या दिवशी प्रकाशापेक्षा वेगवान काहीतरी सापडेल त्या दिवशी आपल्याला जर खरोखरच कृष्णाने गीता सांगितली असेल ती सुद्धा शूट करता येईल. त्यामुळे काळाच्या प्रवाहात आपण स्थिर आहोत. काळाचा पट्टा चालू आहे. ते काय ते ट्रेडमिल चालतं ना तसं ज्याच्यावर मी चालत नाही. तर मुळामध्ये पत्रकारिता काल जी होती आज जी आहे आणि उद्या जी आहे ती काळाला समांतर असते. तुम्ही आत्ता अरुण साधूंचं नाव घेतलं ज्यांच्याशी माझं खूप चांगलं असोसिएशन होतं आयुष्यात. खरं तर 19व्या वर्षी पहिला लेख लिहिला पण पहिला वादग्रस्त लेख त्याच्यानंतर मी लिहिला की वादग्रस्त व्हायला लागला पण ते माझं भागधेय आहे असं आपण समजू. पण मी वादग्रस्त ठरलेला पहिला लेख जो लिहिला होता तो माझ्या 22-23व्या वर्षी लिहिलेला आणि तेव्हा मला अरुण साधू आणि डॉक्टर अभय बंग म्हणजे ते तेव्हा फारच मोठी माणसं हिमालयन माणसं होती. त्यांनी मला कडकडून पाठिंबा दिला आणि दिनकर गांगलाने तो छापला होता आणि ग्रंथालीमध्ये त्याच्यावर इतकी गरमागरम चर्चा झाली कारण त्याच्यावर अत्यंत मोठ्या माणसावर तीव्र टीका होत्या आणि ज्यांनी हयात घालवली होत्या चळवळीमध्ये वगैरे. आणि पण माझं अनालिसिस परफेक्ट होतं. त्याच्यावरनं खूप वाद झाले. खूप वाद म्हणजे माझ्या आयुष्याला पुरले ते नंतर. पण या काळात अरुण साधू म्हणाले की तू लेखक आहेस आणि लक्षात घ्या की पत्रकार मी खूप बघितले. मी आयुष्यामध्ये पत्रकारितेची सर्व अंग बघितली आणि मुळात मॅडम म्हणाले आत्ता ते खरं आहे की हल्ली एक ट्रॅव्हलॉग नावाची गोष्ट आलेली आहे. नंतर एक फूड शो नावाची गोष्ट आलेली आहे. ह्या मनोरंजनाच्या गोष्टी पण पत्रकारितेमध्ये समाविष्ट होऊ पाहत आहेत. हे पत्रकारिता तशी नाहीये. मी त्या अंगाने तुम्हाला शिकवणार नाही. मी तुम्हाला तपशिलामध्ये काही शिकवणारच नाही. मुळामध्ये तत्वामध्ये शिका. तपशील तुमचे ठरतात. माणूस हा मूलतः वेगळा असतो. एव्हरी पर्सन इज युनिक सो एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंट.
वी द सॉव्हरीन पीपल असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ना, त्याच्या मागे विचार काय आहे माहितीये? वी ऑल आर इक्वल. Nobody is more equal than others. Even Prime Minister is first among equal. He is not more than equal. In democracy, everybody is equal. त्यामुळे सर्व समान आहेत. ही भावना वी द सॉव्हरीन पीपल, आम्ही या देशाचे सार्वभौम नागरिक आहोत, ही भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता संविधानातलं पहिलं वाक्य हे आहे की वी द सॉव्हरीन पीपल, म्हणजे आपण सर्व समान आहोत. पत्रकारांचा कालचा काळ, म्हणजे आता आपण काळाच्या टप्प्यात कंपार्टमेंटल असं जर विचार केला तसा करू नये. तो का करू नये त्याच्यावर मी पुढे येतो. तर कालचा कसं मॅडमनी नाव घेतलं, बाळशास्त्री जांभेकर असो, टिळक असो, भालाकार भोपटकर होते, आगरकर होते, त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते आपापसात. खरं तर टिळक आणि आगरकर हे जवळचे मित्र होते अत्यंत, परंतु त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद होऊन दोघे वेगळे झाले. आज आगरकर जास्त बरोबर होते असं वाटावं असं गणेशोत्सव होतात खैर. परंतु तसं तर भगतसिंग आणि सुखदेव यांच्यामध्ये पण तीव्र मतभेद होते आणि त्याची खूप पत्र पण उपलब्ध आहेत. तुम्ही जर वाचलं तर मैत्री आणि मतभेद हे एकाच वेळी एका योग्यतेच्या लोकांमध्ये नांदू शकतात अशी परंपरा असणारा हा फार मोठा देश आहे. खरं तर पौरात्य परंपराच मोठी आहे. मी येताना मॅडमना म्हणत होतो की एकही प्रेषित आशियाच्या बाहेर जन्माला आलेला नाही. जीजस क्राइस्ट आपल्याला गोरा आणि निळ्या डोळ्यांचे दाखवले जातात. खरं तर ते जेरुसलेम मध्ये जन्माला आले. ही वॉज अ ब्राऊन आणि इफ इज अलाइव्ह म्हणजे रिसरक्शन झालेलं आहे तर ते इज अ ब्राऊन. ते गोरे आणि ब्लॉन्ड नाहीच आहेत कधी. त्यांना बनवलेत काल्पनिक. कोणताही प्रेषित, मग मोहम्मद असो, मग ते आपले सर्व देवदेवता असो, बुद्ध असो, सगळे आशिया खंडाच्या बाहेर कुठेही जन्माला आलेले नाहीत. एकही प्रेषित युरोप, अमेरिका कुठेही जन्माला आलेले नाहीत. यामध्येच आशिया खंडाचा खरा विजय आणि त्यातच खरा पराभव पण आहे. कारण धर्माधर्मामधली युद्ध नंतर त्या प्रेषितांच्या नावाने लढली गेली. बुद्धांना 5 शिष्य लाभले. बुद्धांनी उपोषण सोडलं म्हणून बुद्ध भ्रष्ट झाले म्हणून ते सोडून गेले. आणि ख्रिस्तांना जेव्हा पकडलं रोमन्स एम्पायर मध्ये, त्यांनी धर्माची दुकान उद्ध्वस्त केली म्हणून त्यांच्याबरोबर 13 लोक होते ते पळून गेले. पण त्याच 5 लोकांना बुद्धांनी आणि त्याच 13 लोकांना यांनी पहिले संत बनवले. म्हणजे जगामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट काय आहे माहितीये? आपला शत्रू सहजपणे आपला मित्र होऊ शकतो एका टप्प्यावर, आपल्याला कळलं की. पण आपला खास मित्र आहे तो शत्रू झाला आणि मग त्याच्याशी मैत्री करायची वेळ आली तर ते फार अवघड होतं. कारण मग ते त्याच्यात खूप कंपार्टमेंट, डूज डोंट आणि न्यूअन्सेस तयार होतात. पण या प्रेषितांचं वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांच्या बरोबर होते आणि जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी नाकारलं, त्यांनाच पहिले त्यांनी ज्ञान दिलं. म्हणजे करुणेची सुरुवात इथून केली त्यांनी. लक्षात घ्या, पत्रकार होण्याकरता पहिल्यांदा सगळ्यात आवश्यक गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुम्हाला समाजाविषयी करुणा पाहिजे. आणि समाजाविषयी करुणा पाहिजे म्हणजे काय? स्वतःविषयी ज्ञान पाहिजे. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहित पाहिजे. उद्या मुकेश अंबानीला तुम्हाला अडचणीचे प्रश्न विचारायचे आहेत, मी तपशिलात सांगतो. तर आता माझी काय योग्यता, तर आमच्या वडिलांची तर एवढेच पगार आहे, तर मुकेश अंबानीला मी हे एवढा प्रश्न विचारला तर उद्या काय होईल, हा विचार जर तुमच्या मनात आला तर तुम्ही त्या कामाचे नाही. आपल्याला खूप गोष्टी आवडतात, त्या जमतात असं नाही. खूप गोष्टी जमतात पण त्या आवडतात अशा नाही. काही लोक असे सुदैवी असतात ज्यांना आवडतात आणि जमतात त्याच गोष्टी त्यांना करायला मिळतात. ते सुदैवी लोक होत. मला वास्तवात वेगळं आवडतं बरं का, आणि मला म्हणजे जमतं नाही, मला ढकललं गेलं, मी शोधतोय. मी सकाळी शाल्मलीशी बोलताना हेच म्हटलं की मला इथे कोणी ढकललं हेच मी शोधतोय गेले कित्येक वर्ष. मुद्दा असा की माझ्या आयुष्यात लेखन सोडलं तर प्रत्येक गोष्ट ऍक्सिडेंटली झालेली आहे. मी कायम कॅमेरा, कायम 300 वोल्टचे बल्ब आणि हे सगळं. आजही मी हॅशटॅग ट्रेंड्स म्हणजे मॅडमना अपडेट करतो की हॅशटॅग फेसेस नावाचा एक शो करतोय. तो ट्विटरसाठी करतोय, ट्विटर अमेरिकेसाठी करतोय. इथे प्लॅनेट मराठी आणि एबी कॉर्पोरेशन जे अमेरिकन आहे ते त्याचे इथले हे आहेत, प्लॅटफॉर्म आहेत. पण त्या शो मध्ये पण तुम्ही तेच बघाल परत. वेगळी माणसं म्हणजे अगदी राजकारणी माणसं पण येतील, पण तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. उदाहरणार्थ एक गंमत सांगतो, म्हणजे आता पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो
हे मला असं कळलं. बरं, मी ज्यांना बोलवलं म्हणजे आतापर्यंत मी 3000 लोकांना चॅनलवर अजून त्यांचेच इंटरव्ह्यू चालू आहेत. अरे नवीन माणसं झाली आहेत तयार. परवा देवदत्त पाडेकरांचा मी इंटरव्ह्यू घेतला. त्याने आल्प्स आणि हिमालयावर चित्र अप्रतिम केली आहेत. मॅडम, त्यांनी आल्प्स मध्ये बसून चित्र केली आहेत जिथे -5 डिग्री पासून खाली खाली जाणारं तापमान होतं. छाती चालताना नाही पण बसलात ना की आतमध्ये तुम्हाला पल्मनरी इडिमा होऊ शकतो. अशा ठिकाणी फ्लोरेन्स पासून व्हिएन्ना पर्यंत त्याला स्टँडिंग ओवेशन मिळतं आणि भारतात त्याला ओळखत पण नाही. कोण हे देवदत्त पाडेकर असं मला लोकांनी विचारलं. अर्थात त्यांचे वडील फार फेमस आहेत दत्ता पाडेकर. तुम्ही माहित असेल जे स्कूल ऑफ आर्टची जी मुलं आहेत त्यांना किंवा आर्ट संबंधी जी माहिती प्रथमेशला माहिती असेल तर देवदत्त. तर अशी असंख्य माणसं. आता मी त्यांचा इंटरव्ह्यू केल्यावर लगेच त्यांना फोन यायला लागले की या मला आनंद आहे त्यांनी द्यावे इंटरव्ह्यू, ते प्रसिद्ध व्हावे. तुम्हाला सांगतो की असंख्य अशी माणसं आहेत समाजामध्ये जे चांगलं करण्याकरता प्रयत्न करतात. आणि समाज सुधारणा ही चांगलं करणाऱ्या माणसांची रेष मोठी केल्याने होते. जे वाईट आहे त्याच्यावर खूप आघात करत राहिला तर माणसं बधीर होतात, असा माझा अनुभव आहे आतापर्यंतचा. कारण आता बघा ना, सरकार बधीर झालंय. इतका आघात झाला सरकारवर की ते कोमातच गेले. आता आपण काय बोलतो ते समजतच नाही त्यांना. आपला आवाजच पोहोचत नाही. वी द सोव्हरन पीपल, 21-22 अनुच्छेद सगळं विसरलंय सरकार. आपल्या नागरी स्वातंत्र्य आपलं संपत चाललंय. याचं मुख्य कारण असं की ही बधिरता कशात नाही येते. ही बधिरता सातत्याने प्रहार केल्याने येते आणि सरकारवर प्रहार व्हायलाच पाहिजेत. माझं तर म्हणतं थॉमस पेनने म्हणून ठेवलेलं आहे प्रसिद्ध की गव्हर्नमेंट इज अ नेसेसरी एव्हिल. त्यामुळे मुद्दा तो नाहीये. आपण देशावर प्रेम करतो, सरकारवर प्रेम करायला बांधील नाहीये. आणि व्यक्तिपूजा ही तर भीषण गोष्ट आहे. पत्रकारांना पहिली आणि शेवटची सगळ्यात महत्वाचं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पॉवरफुल, मग तो मुकेश अंबानी असो, सोनिया गांधी असो, ट्रम्प असो, ओबामा असो, मोदीजी असो, कोणी तुमच्या बरोबर उभे राहिले, तुम्हाला इंटरव्ह्यू दिला, तुमच्याशी चांगलं वागले, तुमच्या खांद्यावर हात टाकला, मुख्यमंत्री असतील, असं माझ्या आयुष्यात असंख्य वेळा घडलं. तुम्ही टीव्हीवर युट्यूबवर आता बघू शकता. पुन्हा बघाल ते आपले जवळचे आहेत, त्यांची पॉवर आपण शेअर करतोय असं तर तुम्ही मानलं तर त्या दिवशी तुम्ही पत्रकारितेतनं बाहेर, तुमचा वेगळा प्रवास सुरू झाला. मग कसं आहे माहिती आहे की जेव्हा तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखं येतं किंवा भय निर्माण करण्याचं सामर्थ्य येतं तेव्हा तुम्हाला फेवर देणाऱ्या शक्ती काम करतात. त्याला सॅटॅनिक म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये म्हणायचं सॅटॅनिक पॉवर्स असं म्हणतात. ते तुमच्या बदल्यात काय मागतात? दे वॉन्ट टू बाय युअर सोल. ते तुमचा आत्मा विकत घेऊ इच्छितात. तुम्ही एकदा ठरवायचं असतं आणि ते एकदाच ठरवायचं असतं. ते ठरवल्यावर परत फिरता येत नाही. तो आत्मा विकायचा की विकायचा नाही, हे प्रलोभन इतकं प्रचंड डेडली आहे की ते नाकारण्याचं सामर्थ्य भल्या भल्यानं जमत नाही. मी बघितलेले, तुम्ही आपण नावं घेतली पण मला माहितीये की तुम्ही मोठमोठी नावं मी घेऊन सांगू शकतो पण मला असं कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. कारण माणूस हा मुळात स्खलनशील आहे. आणि जर तुम्हाला थोडंफार ज्ञान झालं असेल आपल्या अज्ञानाविषयी, म्हणजे ज्ञान होत नाही माणसाला, कोणताही माणूस ज्ञानी होत नाही. जेवढी मी पुस्तकं वाचतो, माझ्याकडे स्वतःकडे हजारो पुस्तकं आहेत, ती वाचतो, नवीन घेऊन वाचतो. जेवढी मी माणसं वाचतो, मी शेतकऱ्यात, पाड्यामध्ये, आदिवासींमध्ये जाऊन राहतो, तेवढं मला कळायला लागतं. म्हणजे मला ज्ञान होतं. कसलं ज्ञान होतं की आपण किती अज्ञानी आहोत याचं. आपल्या अज्ञानाचं ज्ञान होणं ही सर्वात मोठ्या ज्ञानाची कक्षा आहे आणि ती पायरी जर पार केली तर पत्रकार कुठचाही कशालाही बळी पडू शकत नाही. मला असे असंख्य पत्रकार माहिती आहेत. मी स्पेसिफिकली नाव घेईन तर आता जी 24 तास दीपक भातुसे नावाचा रिपोर्टर आहे. तुम्ही जगातल्या कोणतीही शक्ती त्याला देऊ करा, तो आपली इंटिग्रिटी आणि सिन्सिअरिटी कधीच सोडणार नाही. असे असंख्य, मी एक नाव म्हणून मी सांगितलं, हे प्रातिनिधिक म्हणून सांगितलं. काही करा तुम्ही, तो खरी बातमी देईल, मोकळा होईल. त्याच्या मर्यादा त्याला ओळखून आहे, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे तो धाडस करू शकत नाही, तेवढं करेल. पण तो करेल, ते पक्क करेल. आणि म्हणजे तुम्ही त्याला कोट करू शकता कधी पण त्याच्या बातमीला. असे रिलायबल माणसं जी आहेत ती आज थोडी उरलेली आहेत. तुम्ही असं समजू नका की पूर्वीच्या काळी पत्रकारिता फार भव्य, दिव्य आणि उज्ज्वल होती आणि आज अत्यंत खालावलेली आहे, डिजनरेट झालेली आहे, सगळं संपलेलं आहे, प्रोपागंडा चाललेला आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो
की ब्रिटिशांच्या आशीर्वादाने भारतामध्ये भरपूर पत्रकारिता चालू होती. सगळ्या मुंजी लग्न व्यवस्थित चालू होती जेव्हा गांधीजींचं 42 चले जाव आंदोलन चालू होतं. चले जाव आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक फारच थोडे होते, पण मन आणि प्रत्यक्ष मिळून सगळे सहभागी झालेले भारतीय लोकसंख्या तेव्हाची जी होती 7%, 7% लोक फक्त चले जाव मध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे असं समजू नका की समाजामध्ये आपण एक जबरदस्त क्रांती आपल्या लेखणीने घडवतोय किंवा जिभेने क्रांती घडवतोय. हा, तुम्ही एक गोष्ट नक्की करू शकता. नेपोलियन बोनापार्टला एकदा विचारलं, म्हणजे तेव्हा डायनेस्टीचा मुद्दा असतो ना, की जसं आता राहुल गांधींची डायनेस्टी आहे, ठाकरे डायनेस्टी आहे, पवार डायनेस्टी आहे, तर डायनेस्टी नावाची गोष्ट आहे. तर नेपोलियन बोनापार्टला नेहमीच विचारलं जायचं. तो सैनिक होता, तो इतका गरीब होता नेपोलियन बोनापार्ट, की त्याचे भाऊ होते 4, ज्यांना नंतर इटली वेगवेगळ्या युरोपियन देशांचे गव्हर्नर बनवले त्याने. ते नंतरचा कथा, तो चक्रवर्ती सम्राट झाला तेव्हाची कथा. पण जेव्हा तो गरीब होता, कार्सिकाहून आला होता, तेव्हा एकच शर्ट 4 भावांमध्ये होता. ते आळीपाळीने बाहेर पडत असत तेव्हा शर्ट घालून जात. तेव्हा नेपोलियन जेव्हा बाहेर जात असे आणि जेव्हा तो लष्करात दाखल झाला, त्याने ओळखलं की कार्सिका वेगळं मागणं, म्हणजे त्याची तेव्हा चळवळ चालू होती, त्याचे वडील त्याच्यात समाविष्ट होते, हे चुकीचं आहे. उलट आपण फ्रान्स संपूर्ण ताब्यात घेतला पाहिजे. आता हे एका छोट्या सैनिकाच्या मनात येणं ही किती भव्य गोष्ट आहे. आणि नेपोलियन बोनापार्ट हा अनेक म्हणजे प्रकारच्या म्हणजे अनेक हजारो लोकांची रक्त व्हायला, पण नेपोलियन हा इतका जिनियस होता की इतिहासामध्ये फार थोडी माणसं एवढी जिनियस होती. मी हे सगळं सांगतो याचं कारण पत्रकारितेचे बेस पण तिथे तयार झालेले आहेत अनेक ठिकाणी. त्याने इजिप्तॉलॉजी नावाच्या शास्त्राचा शोध त्यानेच लावला. म्हणजे इजिप्तमध्ये पिरॅमिडला भेटलेला पहिला युरोपियन माणूस आहे नव्याने. दुसरी गोष्ट गमतीशी अशी की आज जे सगळे कायदे जे आपण वापरतो, ब्रिटिश कायदे, त्याचं मूळ फ्रेंच आहे. कोड द नेपोलियन नावाने नेपोलियनने लिहिलेले कायदे जे आहेत त्याच्यावर आधारित ब्रिटिश कायदे आहेत, तेच आपण आजही वापरतो. 1844 IPC CRPC जे बदलले पाहिजेत करता, पण त्याच्या बुद्धीची सीमा नव्हती. त्याचा मुद्दा मी एवढाच सांगणार होतो. त्याला जेव्हा विचारलं की एका पॉइंटला तो युद्ध जिंकू लागला आणि मग ते मंडळ जे निर्माण झालं होतं फ्रेंच राज्यक्रांतीनंतर, त्यांची प्रभा कमी व्हायला लागली आणि नेपोलियनचं नाव जास्त व्हायला लागलं आणि तो आपला तारणहार फ्रान्सच्या जनतेला वाटायला लागला, गळ्यातला ताईत वाटायला लागला. तेव्हा नेपोलियनला विचारलं, पण तुमची डायनेस्टी नाहीये, तुमचं घराणं नाहीये. नेपोलियन म्हणाला, माझी तलवार हीच माझी डायनेस्टी आहे. नेपोलियन बोनापार्ट हे घराणं माझ्यापासून सुरू होतं, बोनापार्ट, आणि तीच टिकेल. बाकी सगळ्या राजांना तुम्ही विचाराल, कारण ते फक्त केक खाण्यात मग्न आहे. मी तलवार चालवतोय. पत्रकाराचा जीभ आणि लेखणी ही त्याची तलवार आहे. काही लोकांचं वक्तृत्व तेवढं चांगलं असू शकत नाही, सगळ्यांचं असत नाही, पण लेखणी तुमची चांगली असली पाहिजे. पत्रकारांनी ही काल आज उद्या असं काही नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही साक्षर आहात म्हणजे लेखक नव्हे. तुम्ही लिहिलेली बातमी किंवा कॉपी वाचून मी सांगेन की हा व्यवसाय तुला करायचा आहे किंवा नाही आहे. कारण तुम्ही साक्षर आहात म्हणून तुम्ही लिहू शकता. आता फेसबुकवर एवढं लिहिलं जातं किंवा समाज माध्यमामध्ये की प्रत्येकाला वाटतं आपण कवी आहोत, आपण लेखक आहोत, वगैरे वगैरे वगैरे. परंतु एक पियानो जर समोर आणून ठेवला तर इथे असलेले सगळेजण तो वाजवू शकतात, पण तो तसा नाही वाजवू शकत जसा वाजला पाहिजे. शॉपेन, वॅगनार वगैरेनी जे काहीतरी केले ना, ऑपेरा वगैरे वाजतात ना, ते संध्याकाळी व्हिएन्नाच्या सिटी सेंटरमध्ये एकदा जाऊन बघा की तसा नाही वाजणार. उलट 24,000 रुपये खर्च आहे नंतर तो रिअरेंज करण्याकरता. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने वाजवला तर. तशा पद्धतीने साक्षरता म्हणजे लेखक नव्हे. हल्ली लोक साक्षर झाल्यावर लेखक समजतात, ही चुकीची गोष्ट आहे. आणि पत्रकारितेत भरपूर साक्षर लोक आलेले आहेत जे लेखक नाही आहेत. त्यामुळे आपल्याला दर्जा घसरल्यासारखं वाटतं, कारण साक्षरतेचं प्रमाण जसं वाढत गेलं तसं ग्लोरी. मी टीव्ही समोर दिसणार, मला रोज लोक पाहणार, मग मी फार प्रसिद्ध होणार, मग मला रस्त्यावर हवालदार अडवणार नाही, अशा प्रकारच्या अनंत कल्पना ज्या खऱ्या पण आहेत डोक्यात ठेवून जर कोणी पत्रकार बनणार असेल तर आपण अर्थशास्त्रज्ञ नसताना अर्थशास्त्रात हात घातल्यावर काय होतं तसंच तुमच्या पत्रकारितेचं अंततः होणार. मुळामध्ये लक्षात घ्या की टिळक, आगरकर किंवा त्या काळचे भालाकार भोपटकर असो, परांजपे होते, काळकर्ते, असंख्य पत्रकार होऊन गेले. त्यांची ती गरज होती. गांधीजींनी हरिजन काढला, गांधीजींनी अनेक वृत्तपत्र काढली,
त्या वृत्तपत्रामध्ये त्यांच्या चळवळी माझ्याकडनं पण हाय सांगा. नाही नाही काय हरकत नाही, अहो येणारच फोन. तर माझा काही हे नाही, मी गमतीने म्हटलंय, ह्याच्यात काही उपहास वगैरे नाही असंच. तर या सगळ्यांनी जी पत्र काढली ती पत्रिका ज्या आहेत त्या राजकीय मतांचं वहन करण्याकरता काढली होती त्यांच्या. कारण त्या काळामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही टीव्हीवर आलात, सोशल मीडियावर आलात, खूप लिहिलं, तुमच्या पेपरमध्ये रोज नाव छापून आलं, नंतर पुरवणीमध्ये त्या नवरंगाच्या साड्या आल्या तुमच्या, तर तुम्ही प्रसिद्ध होता. तर यातलं काही नसताना आजही लेनिन पासून गांधींपर्यंत सगळ्यांना आपण आठवतो की गांधीजी पहिल्यांदा निळीचा सत्याग्रहावरचा लेख त्यांनी जेव्हा लिहिला होता, निळीचा सत्याग्रह व्हायचा होता चंपारण्यमधला त्यांचा, ते टेलिग्राफच्या ऑफिसमध्ये गेले आणि बसले. संपादक आतमध्ये काम करत होते, जो अनुभव आपण सर्वांनीच कधी ना कधी घेतला असेल. संपादक गांधीजी 1.5 तास बसले, संपादक भेटले नाहीत, बाहेर आले, गेले घरी. आणि मग त्यांना विचारलं की मला वाटतं महादेव देसाईंनी विचारलं, प्यारेलालनी विचारलं की काय झालं वगैरे. तर त्यांच्या फर्स्ट फेज आणि लास्ट फेज नावाचे 10 खंड आहेत, ते वाचा, प्यारेलालने लिहिले. ते पण गांधी सेंटरमध्ये देत नाहीत कारण त्यांनी खूप खरं पण लिहिलंय गांधीजींबद्दल. तर प्यारेलाल हे हरिजनचे संपादक होते, गांधीजींनीच नेमले होते त्यांना. बरं, गांधीजी गुजरातीत वेगळं लिहायचे, गांधीजी गुजरातीत जातीयवादी होते आणि इंग्रजीत लिहायचे तेव्हा ते सर्वधर्म समभाव वगैरे लिहायचे, हरिजन वगैरे. म्हणजे गांधीजींच्या, हे बघा, गांधीजींबद्दल मला अत्यंतिक आदर आहे. त्यांनी जे केलं ते करणं इतकं सोपं नाही आणि एवढा काळ इतिहासात गांधीजी टिकणे याचाच अर्थ मोठे होते. पण प्रत्येक महापुरुषाचं चिकित्सा झाली पाहिजे, त्याचे पाय मातीचे असतात हे सुद्धा समजलं पाहिजे आपल्याला, एक पत्रकार म्हणून, एक विचारक म्हणून. तर मुद्दा असा आहे की या सगळ्यांनी पत्रकार झाले याचं कारण त्यांचं म्हणणं पोहोचवण्याची गरज होती. आज खूप साधनं आहेत, पण आज कोणाला काही करण्याची इच्छा नाही आहे, त्यांना चमकायचं आहे. मला फेसबुकवर किंवा समाज माध्यमावर, ट्विटरवर पण मी आहे, मी सगळ्या समाज माध्यमावर, मला माणसांना नेमकं हे कशासाठी आहे माध्यम हेच कळलेलं नाही असं जाणवतं. आणि पत्रकारांना सुद्धा. म्हणजे डिजनरेशन हे काळाने केलेलं आहे आणि तंत्रज्ञान हे तटस्थ असतं. लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये अणू दिला तर अणूपासून ऊर्जाही निर्माण होते आणि अणूपासून अणुबॉम्बही तयार होतो. तुम्ही होमी भाभा होणार का किम जोंग उन होणार हे तुमच्यावर ठरतं, अणू नाही ठरवत. त्यामुळे मुद्दा असा आहे, तुमच्या हातात लेखणी आली, तुम्हाला चांगली नोकरी लागली की तुम्हाला काय व्हायचं आहे हे ठरवणं पूर्वीच्या काळच्या लोकांनी, त्यांना त्यांचं राजकीय मत व्यक्त करायला ब्रिटिश सरकारपासून मनाई होती, ब्रिटिश सरकारने थांबवलं होतं, म्हणून त्यांना ती पत्रिका काढायला लागला, त्यातून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. लक्षात घ्या की एक माणूस, म्हणजे लोकमान्य टिळकांचं आपण उदाहरण, माझं एक मत आहे बरं का, आणि मी ते ठामपणे नेहमी मांडतो की भारताच्या इतिहासामध्ये आपण महाराष्ट्रापुरता विचार केला, माझं तर, मी ते एशियन इंटिग्रेशन सोसायटीचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही आळीपाईने हे पहिलं एशियन पीस फोरम मीच अरेंज केलं होतं दिल्लीमध्ये, आता ते भूतानमध्ये आहे. त्यामुळे माझं आशिया खंडच माझा प्रदेश आहे मला, आणि मला खरं तर जगाचा नागरिकच आहे मी. पासपोर्ट वगैरे रद्द झाले तर बरंच, असं माझं मत आहे, जे जॉन लेननने आपल्या इमॅजिन नावाच्या गाण्यामध्ये म्हटलेलंच आहे खरं तर, बीटल्सच्या काळात. ऐका, हे सगळं करा, म्हणजे प्लीज. म्हणजे काय होतं की आपल्याला खूप जाणल्यावर कळतं की आपल्याला काय नाही कळत आहे ते, आणि त्याच्या पुढचं तुम्हाला करायचं आहे. त्यामुळे हे तुमची जबाबदारी की अगोदरचं जाणून घेणं, नाही तर तेच कराल तर मग तुम्हाला कोणी मानत नाही. मला परवा एका मुलाने विचारलं की तुम्ही लिहिता ते मग फेमस होतं कारण तुम्ही फेमस आहे, आणि मग आम्ही लिहितो ते कोणी विचारत नाही. मी म्हटलं, अरे मी पण कधीतरी फेमस नव्हतो, तुझं नाव तर ज्ञानेश्वर आहे, त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं, माझं नाव राजू आहे. साठे कॉलेजमध्ये बघितले मला, तर ऋषिकेश हो ना, तू होतास ना, म्हटलं तुझं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव राजू आहे, मला कोण विचारणार. म्हटलं माणसाचा दिवार हिट झाला ना की 7 हिंदुस्थानी बघतात, हे लक्षात ठेव. तर मुद्दा असा आहे की तुम्ही पॅशनेटली लिहिलं पाहिजे, त्याचं काय होईल हे विचार नका करू. एक नजर, मी प्रसिद्ध होतोय का, हे लोक मला मानतायत का, ह्याच्यावर ठेवून जर तुम्ही कोणतंही काम केलं, म्हणजे अगदी मॅडम जे काम करतात काउन्सिलिंगचं, आणि म्हणजे त्यांचं एवढं जबाबदारी आहे. या कॉलेजमध्ये मॅडम मी जरा लेट आल्यामुळे मला ऍडमिशन दिली नव्हती, मी ठाण्यात राहायचो. खरं सांगतो, मी इथे फिरायचो, 2-3 मुली मला आवडायच्यात आणि मला ऐनवेळेला
नाही, असं झालं की त्यांनी मला ऐन वेळेला धोका दिला आणि त्यांनी इकडे घेतली ऍडमिशन, मी पोद्दारला गेलो मग शेवटी. असो, आता खूप वर्ष झाली त्याला. आणि त्यावेळेस मी लिंक नसलेल्या गोष्टी पण लिहित नव्हतो ज्या लिहिल्या आता. तर ती एक त्याचे 400 येतील तेव्हा त्याचं पुस्तकच होईल, तेव्हा तुम्ही वाचाल आणि तुम्ही कोरिलेट पण करू शकाल. हे बघा कसं आहे माहिती ना, झाकण्यासारखं आयुष्यात काही नसतं खरं तर. आयुष्य फार सोपं आहे. तुम्ही फार मॉरल इमॉरल आणि कायदा हे तेव्हा सगळ्याचा विचार करणं बंद जर केलं तर चांगले पत्रकार होऊ शकता, चांगले लेखक होऊ शकता. सत्याचे प्रयोग गांधीजींनी लिहिले ते मर्यादेपर्यंत आहेत. खरं तुम्हाला सत्य वाचायचं असेल तर रुसूचं आत्मचरित्र वाचा, कन्फेशन आहे त्याचं नाव. कन्फेशन वाचलत की तुम्हाला कळेल की सत्य कसं लिहावं. छोटंसं पुस्तक आहे खरं तर, पण त्याच्यात त्याने सगळं लिहिलेलं. असे खूप लोक आहेत, मी तुम्हाला खूप आत्मचरित्र सांगेन की जी वाचल्यावर माणूस थक्क होतो, त्याच्या पुढचं तुम्हाला लिहायचं आहे. तर मी सांगत होतो कालचं परिस्थिती अशी होती की राजकीय आपलं मत व्यक्त करण्याकरता माध्यम म्हणून एक टिळक, मी असं मानलेलं आहे की 4 माणसांनी दिल्ली हलवली. म्हणजे मी मगाशी याच्यावर आलो तर आशियापर्यंत गेलो आपण, पण परत महाराष्ट्रात आलो तर महाराष्ट्रीयन 4 माणसं ज्यांनी दिल्ली खऱ्या अर्थाने राजकीय पद्धतीने हलवली. बाकी माणसं खूप मोठी होऊन गेली महाराष्ट्रात, पण दिल्ली हलवणं ही एक टेक्निक आहे जे त्यांना जमलं नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. किंवा त्यांच्या आयुष्यात तो क्रॉसरोड, त्या क्रॉसरोडवर येऊन ते डिसिजन घेतलं नाही. अनेक नावानंतर मला सुचवत त्यातले 4 कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी इथे जे केलं ते तिथे हलायला लागलं पहिले. दुसरे पहिले बाजीराव पेशवे, ते डायरेक्ट दिल्लीपर्यंतच गेले, त्यांनी अंकितच बनवलं. तिसरे कोण असतील? तिसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी म्हणजे घटनाच लिहिली. आणि चौथे महापुरुष कोण आहेत हे तुम्ही शोधून काढा. नाही, मी लिहिलंय, 4 जणांची नावं लिहिली आहेत, तू वाचली आहेस मला वाटतं अविनाश. तर 4 माणसांनी पूर्ण दिल्ली हलवली. मी माझ्या भाषणाच्या शेवटापर्यंत अगदी जर तुम्हाला वाटलंच तर मी 4थ्या माणसाचं पण नाव सांगेन, पण तरीही तुम्ही शोधून काढलं तर मला आनंद होईल. छे बाळासाहेब ठाकरे वगैरे काय नाही, काहीतरी काय हल्लं, माणीबाणीच्या काळात पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींना, तिथेच संपलं. असो, मला त्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाहीये, कारण त्यांच्या बाजूने पण काही बोलायचं नाहीये. तर इथे आपण त्याच्यासाठी जमलेलो नाही. आपण बोललो आता आजची पत्रकारिता आणि उद्याच्या पत्रकारितेबद्दल असं आहे की उद्याच्या पत्रकारितेमध्ये आजच्या पत्रकारितेतलं डिजनरेशन अजून होणार आहे. कारण आता प्रत्येक माणसाच्या हातात एक मोबाईल फोन आलेला आहे, प्रत्येक माणसाच्या हातात एक साधन आलेलं आहे की ज्याच्यामधनं तो व्यक्त होऊ शकतो. आणि आता टेलिव्हिजन, वृत्तपत्र याची सगळ्याची काही गरज नाही आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही संपूर्ण या माध्यमामध्ये आपल्याला व्यक्त करू शकता. तुम्ही फेसबुक लाईव्ह करू शकता, तुम्ही जे बोलता ते डायरेक्ट दाखवू शकता, थेट दिसू शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जे उभं करायचं आहे ते पूर्वीच्या सारखं नाहीये, वेगळं आहे. टिळक अग्रलेख लिहित सरकारचे डोके फिरले आहे काय, आणि मंडालेसाठी बॅग पॅक करून केळकरांना सांगत तुम्ही काळजी घ्या घरची आणि सगळं करा, रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस येतील. एवढी हिंमत आहे का तुमच्यात? उगा टिळका बिळकांचं नाव घेऊ नका प्लीज. डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यामध्ये अनेकदा पराभव पचवले. ते त्यांच्यामुळे नव्हते, पराभव त्यांच्या हातातच सत्ता नव्हती. आणि त्यांच्या हातात जी ताकद होती ती केवळ बुद्धीची होती. त्याच्याने त्यांनी इतकी कामं केली आहेत, म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी केली आहेत. म्हणजे मला आता कधी कधी प्रश्न पडतो, एक बिल्डर एवढे किल्ले सुद्धा नाही बांधू शकत. म्हणजे लोढा बिल्डर जरी ट्रम्प टॉवर बांधत असेल, त्यांना सांगितलं की शिवाजी महाराज एवढे किल्ले बांधा आणि ते 300 वर्ष टिकवून दाखवा, तर बांधू नाही शकत. फक्त किल्ल्यांचंच एक घेतलं मी, आर्किटेक्चर. त्या माणसाने कोड निर्माण केलं, जे नंतर त्यांच्या नंतरच लगेच त्यांच्या देहवासानंतर सगळं संपलंच. म्हणजे पाटीलक्या, सरंजामदारी सगळं नष्ट केलं आणि सगळे पगारी ठेवले. त्यांना माहित होतं या देशामध्ये फ्युडल संस्कृतीचा अंत झाल्याशिवाय, डायनेस्टीचा अंत झाल्याशिवाय या देशामध्ये काही होऊ शकणार नाही. दुसरे जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी या 2 माणसांची नावं, 4 मधल्या 2च माणसांची नावं मुख्यत्वे करून काय घेतोय की या 2 माणसांना
राजकारण आणि समाजकारण या दोन्हीमध्ये क्रांती करण्याची बुद्धी आणि तल्लकता होती. मग मला टिळकांबाबत आणि दुसरे मी चौथ्यांचं नाव मुद्दाम सांगितलेलं, मला नाही सांगायचं आता, पण मी नाव नाही सांगत आहे. बट मुद्दा असा की असं आहे की आंबेडकरांना जे सुचलं ते राजकीय बदल करतानाच सामाजिक बदल करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या चटक्यातनं अनुभव घेतला त्यांनी, हे तर खरंच आहे. पण चटके भोगले म्हणून त्यांनी सूड नाही घेतला. इथे चटके न भोगताच सूड घेतात लोक, हल्लीचे सरकार. अरे पुणे करारावर सही त्यांना जवळपास कोअर्शन होतं ते. आज म्हणजे मी तुम्हाला मारतो म्हणून सांगून तुमच्याकडनं सही काय घेतली आणि मी मला मारतो सांगून तुमच्याकडनं सही घेतली, एकच गोष्ट आहे ना. त्यांनी सही केली. महात्म्याचे जीव वाचवण्याकरता त्यांनी आपला मुद्दा बाजूला ठेवला. त्यांना अनेक गोष्टी अशा करता आल्या असत्या ज्यांनी या समाजाने जेवढी त्यांच्या समाजाची अवहेलना केली त्याच्या कित्येक पट कायमची ठोकून टाकता आली असती. पण करुणा ही फार मोठी गोष्ट आहे, म्हणून त्यांनी ना बुद्ध धर्माचा स्वीकार केला. प्रज्ञा, शील आणि करुणा. बुद्धांनी जे सांगितलेली 4 आर्य सत्य आहेत ती आहेत, दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे आणि दुःखापासून मुक्ती आहे. ही 4 आर्य सत्य आहेत बुद्धांची. आणि प्रज्ञा, शील आणि करुणा या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तुम्ही कुठच्याच क्षेत्रात यशस्वी होऊ शकणार नाही. कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता, कालचं तत्वज्ञान, आजचं तत्वज्ञान असं काहीही नाही आहे जगामध्ये. जगामध्ये माणसागणिक गोष्टी बदलतात. हेवे दावे, मत्सर, द्वेष. आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. पत्रकार म्हणून फार मी का हे बोलतोय याचं कारण कसं, एक घंटा वाजली म्हणजे निघायचं का? कारण आम्हाला अशी सवय होती घंटा वाजायची वाट बघायचं आम्ही, की ती वाजली रे वाजली की चला पळा. खैर देवळात पण वाजते. तर मुळामध्ये अशी गोष्ट आहे, मी हे सगळं का बोलतोय माहितीये, की असं कालची पत्रकारिता, आजची पत्रकारिता आणि उद्याची पत्रकारिता हा विषय जरी असला ना तरी असं मला तपशिलात बोलायला नाही आवडत. त्याच्या मागचं तत्वच जर कळलं नाही, म्हणजे माणसं वाढलीच नाहीत तर त्यांच्याशी बोलणंच शक्य होत नाही. मी कित्येकांना काय सांगतो की कित्येक जण माझे चाहते असतात, प्रेम करतात, प्रेमात पडतात, मला खूप मेसेज करतात. मी प्रत्येकाचा व्यक्ती म्हणून आदर करून उत्तर देतो, ही माझी पद्धत आहे. तुम्ही मला कधीही मेसेज करा, मी काहीतरी उत्तर तर नक्कीच देतो. अंगठा तरी पाठवतो की नाही म्हणून सांगू नका, मी पाठवतो. तर मला असं आहे की किती कामात असलं तर मी प्रत्येकाला उत्तर देतो. हे मी विजय तेंडुलकरांकडनं शिकलो. 17 वर्ष मी त्यांच्यावर, ते हाताने लेटर लिहायचे, ते म्हणून सही करायचे. माझ्याकडे त्यांचे इतके मेल आहेत, मी ते आता त्यांच्यावर मेमोयर्स लिहितो इंग्रजीमध्ये, त्याच्यात ते सगळं येईलच. म्हणजे तेंडुलकर पण कोणाकडनं तरी शिकले. गांधीजी स्वतः पत्र लिहायचे. मी तुम्हाला सांगतो की अनेकांचे दुसऱ्या बाजू, अदर साइड इज मोस्ट इम्पॉर्टंट इन डेमोक्रेसी. याचं उदाहरण सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना किंवा सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना, केंद्रीय गृहमंत्री असताना किंवा अशोक चव्हाण यांची आपल्या मनात प्रतिमा एक आहे, बरोबर. माझा अनुभव सांगतो तुम्हाला, आणि माझा नाही, साध्या माणसाचा. मी एक विलासरावांचं उदाहरण सांगतो. बरं, विलासरावांबद्दल चांगलं वाईट तुम्ही सगळं लिहू शकता, त्यांची बातमी असेल तर ती करू शकता, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणू शकता. आता ते हयात पण नाही आहेत. RR पाटलांचा पण हा माझा अनुभव आहे. पण मी आता सगळ्यांची नावाने सांगत, विलासराव एक प्रातिनिधिक उदाहरण सांगतो. मोठी माणसं मोठी का होतात? सर, मी तुम्हाला आणि मॅडम म्हणजे इथे बसलेल्या सर्वांना एवढंच सांगतो. फोन केला विलासरावांना, विलासरावांचा नंबर अजून माझ्याकडे सेव्ह आहे. बोला, मी विलास बोलतोय. हे राजू परुळेकर म्हणून प्रिव्हिलेज नाही. कोणत्याही माणसाने फोन केला तरी मी बोला मी विलास बोलतोय. ते कॅबिनेटमध्ये असतील तर ते मिस कॉल बघून उलटा फोन, बोला मी विलास देशमुख बोलतोय, आपण कोण बोलताय, असा फोन आला नाही. असं सुशील कुमार शिंदे पण केंद्रीय गृहमंत्री असताना मी पाहिलेलं आहे. एका दुबे नावाच्या, आता दुबे हे नंतर कळलं मला, पण एका माणसाची रिक्षा जळत होती. रात्री 1 वाजला होता. मला खूप वेदना झाल्या. तो रडत बसला होता बाजूला. मी आपला रस्त्यावरनं आलो होतो, चालत येत होतो. त्या काळात मी चालत असे. म्हणजे वर, म्हणजे 4 बोटं वर नाही चालत, रस्त्यावर चालत असे. तर चालत येत होतो तर ते रिक्षा जळत होती मॅडम. आणि एक पत्रकार म्हणून मला अशा काही संवेदना वेगळ्या होत नाही ना. माणूस म्हणूनच असतात संवेदना. पत्रकार ही एक ऑक्युपेशन आहे. ते डॉक्टर म्हणून सुद्धा तुम्ही पापी असू शकता आणि पत्रकार म्हणून सुद्धा पापी असू शकता. हे समाजच पापी असेल तर सगळेच पापी होऊ शकतात.
मुळामध्ये काय झालं की मी बघितलं तर दुबईची रिक्षा चालते, तर मी विचारलं काय झालं म्हटलं, तर तो म्हणला मैं यहाँ पर वो ये आंदोलन हुआ उसमें मेरी रिक्शा जला दी, मैंने कर्जा निकाला है, मेरा हाइपोथिकेशन है, अब मेरा क्या होगा, मैं बर्बाद हो गया, अब मैं हर महीने घर भेजता हूँ, घर पैसे भेजता हूँ, अब मेरी बीवी है, बूढ़े माँ बाप है. म्हटलं कहाँ आहे घर, कारण मला नॉर्थ मध्ये मी खूप काम करतो, त्यामुळे नॉर्थचं गाव बिहार उत्तर प्रदेश सगळं माहिती आहे, म्हणजे ज्यांना तुम्ही जे समजता ना त्याच्या पलीकडचं मला खूप माहिती आहे. असो, तर मंदार मी जास्त होते का, हा मंदारने मला त्या दिवशी सांगितलं की तू मी असं बोलू नकोस म्हणून, तेव्हापासून माझ्यावर बंधन आलंय. पण आता प्रथम पुरुषी एकवचनी माझे अनुभव मी सांगणार नाही तर मी मॅडमचे सांगू का, असा मला प्रश्न पडला. तर मी खूप घाबरतो मंदार, म्हणजे अशी माझी मी कायम ना दुसऱ्यांचं ऐकतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि माणसं बोलताना स्वतःचं बोलतात तेव्हा स्वतःलाच ऐकतात, आणि समोरचा बोलतो तेव्हा पुढे आपण काय बोलायचं हेच ऐकत असतात डोक्यात, त्यामुळे ते लिस्नर होतच नाहीत कधी. तर विलासरावांना मी रात्री 1 वाजता फोन लावला. हा राजू बोला, विलास बोलतोय. एवढ्या रात्री जेवलात, म्हटलं हो. हल्लीचं जेवण झालं का नाही हा इनबॉक्स मधलं. तर ते म्हणलं जेवण, म्हटलं सर असं आहे, काय एवढं पॅनिक का झालाय तुम्ही, शांत व्हा, काय झालं. तर मी म्हटलं सर असं आहे की एक माणूस आहे इथे. कुठे आहे माणूस, म्हटलं इथेच मी चालतोय तर अंधेरी तिथे वीरा देसाई रोडला रडत बसलाय. बरं मी काय करू. मी म्हटलं त्याची रिक्षा अशी आहे जळली, तो दुबे आहे, त्याच्याकडे कोणतंही इथे 15 वर्ष राहिल्याचं हे प्रमाणपत्र नाहीये, त्याने हायपोथिकेटेड कसं करून घेतलं मला माहित नाही, बँकेकडनं पैसे घेतले आणि तो आता संपला, बर्बाद झाला सर. आता मला माहिती आहे सर की तुम्हाला म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हजारो लोक बर्बाद होत असतील रोज, पण आता हा मला दिसलाच आणि हा रडतोय आणि त्याच्या बाजूला मी बसलोय, तर मी काय करू असं मी हतबुद्ध झालोय. राजे तुम्ही काही काळजी करू नका, उद्या सकाळी 11 वाजता माझे हे सेक्रेटरी आहेत त्यांना मी सांगून ठेवतो. आणि विलासराव असे होते की सेक्रेटरीना सांगितलं म्हणजे सेक्रेटरी घुमवत राहिले असं नाही करायचे. ते एकदा घुमवलं ना तर विलासराव सगळ्यांना बोलवायचे, चीफ सेक्रेटरी पासून. यांचं काम न्याय्य आणि मानवतावादी आहे, नियम काय आहेत ते मला सांगू नका, नियमात बसवून हे काम करा, कारण मानवता महत्वाची. अविनाश वीरने विलासराव गेले तेव्हा मला दुःख झाल्याचा मी पोस्ट टाकली, तेव्हा तुला का आवडतात रे विलासराव असा एक प्रश्न विचारला होता, आठवतं अविनाश. त्याचं उत्तर आज मी तुला दिलं. तर सर मॅडम मी सांगतो माझं आणि त्यांचं कोणतंही क्विड प्रोक्यो नव्हतं. मी आयुष्यात एवढ्या लोकांवर जर टीका करू शकतो, मी कोणत्याही मंत्र्याकडनं, मुख्यमंत्र्याकडनं, युनियन गव्हर्नमेंट म्हणजे देशातल्या सरकारकड मधल्या मंत्र्यांकडनं, कोणत्याही राजकीय मोठ्या नेत्यांच्या जवळची मैत्री असताना आठाण्याचं काही देणं घेणं केलं असेल तर मी त्यांच्या विरुद्ध नंतर लिहू शकलो नसतो. मी सगळ्या विरुद्ध लिहितो याचं कारण मी कोणाकडनं घेतलं नाही. मॅडम मला 10% मधली घरं एवढ्या मुख्यमंत्र्यांनी ऑफर केली, मी कर्ज काढून घर घेतलं. त्याच्या अगोदरच्या घर माझं चुन्याने रंगवलेलं भाड्याचं होतं, तो कधी मी बाहेर पडतो ह्याच्यावर टपलेला, कारण सतत पोलीस वगैरे यायचे, त्याला वाटायचं की काहीतरी भानगड होते किंवा त्याची काहीतरी भानगड होती ती उघडकीला येईल असं वाटायचं त्याला. तर तिथून मला हाकलण्यातच आलं शेवटी. त्याच्या पोलीस त्यासाठी यायचे नाही, पोलीस माझ्या सुरक्षेच्या काळजीसाठी यायचे. तेव्हा बरंच म्हणजे असंख्य गोष्टी, भुजबळ होते, मग RR पाटील होते, ते सतत संपर्क. ते म्हणायचे की तुम्हाला सतत असं लिहिण्याची काय हो, पोलीस पाठवतो. शेवटी पोलीस संरक्षण दिलं, ते काढलं. म्हणजे पत्रकाराला कशा कशात जायला लागतं बघा. जर तुम्ही चांगले पत्रकार होऊ शकलात तर याचा अभिमान बाळगू नका कृपया. मी कधीच बाळगला नाही. शेवटी काय झालं बघा, झालं असं की म्हणजे RR पाटीलनी एवढी सुरक्षा दिली मला की आमच्या बिल्डिंग खाली पोती टाकण्यात आली आणि बंदुका घेऊन लोक ते पंजाबमध्ये वगैरे ना खलिस्तानवाद्यांच्या वेळेला कसे उभे राहायचे तसे राहिले. आणि आमचे वॉचमन होते. बिल्डिंग छोटी होती, घर छोटं होतं, ते आता त्याची लायब्ररी केली आहे. मी जरा मोठं घर घेतल्यावर मी लायब्ररी केली, त्याच्यात हजारो पुस्तकं, तुम्ही म्हणाल ते पुस्तक मिळेल. मानवेंद्रनाथ रॉयचं पुस्तक मृत्यूच्या समयी त्याने रेव्होल्युशन अँड काउंटर रेव्होल्युशन इन चायना नावाच्या पुस्तकावर असं लिहिलंय की नाव फ्लेम इज नो मोर, आणि खाली सही केली. ते पुस्तक पण माझ्याकडे. अशी असंख्य गोष्टी आहेत माझ्याकडे, पण मी त्या तुम्हाला सांगत राहिलो होतो. आजचा दिवस पण जाईल, उद्याच जाईल. सूर्य विकणारा माणूस आहे मी, आणि मी भाकरीसाठी चंद्र नाही विकत. एवढंच कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पत्रकारितेत पुरेसं आहे. तुम्ही केलं तर पहिली आपली योग्यता ओळखा आणि हे करा. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक
प्रजासत्ताक जनता